mathematical expression, after studying mathematical expression, नेमका टॉर्क स्पीड कर्व जो आहे त्याच्यामध्ये कसा चेंज होतो तो इथे बघा. द टॉर्क डेव्हलप्ड बाय अ कन्व्हेन्शनल थ्री फेज मोटर डिपेंड्स ऑन इट्स स्पीड, but the relation between two cannot be represented by simple equation. So it is easier to show the relation in the form of curve. So हा इथे कर्व दाखवलाय तुम्हाला. In this diagram, T represents a nominal full load torque of motor. As seen, the starting torque. स्टार्टिंग टॉर्क म्हणजे कोणता टॉर्क? जेव्हा स्पीड 0 असतं त्या टॉर्कला आपण काय म्हणतो? स्टार्टिंग टॉर्क असं म्हणतो. लक्षात ठेवा आणि तुमच्याकडे नोट डाऊन पण करून ठेवा. मोटर चालू होते, चालू असताना तिचा स्पीड किती असतो? इनिशियल स्पीड 0 असतो, लक्षात घ्या. तर त्यावेळेचा टॉर्क तो जनरली असं म्हटलं जातं बाय कॅल्क्युलेशन इट इज कन्सिडर्ड ॲज 1.5 टी, म्हणजे नॉर्मल टॉर्क जो आहे रनिंग टॉर्क त्यापेक्षा 1.5 पट 1.5 टाइम्स एवढा स्टार्टिंग टॉर्क असतो, लक्षात घ्या. अँड दी मॅक्झिमम टॉर्क ऑल्सो कॉल्ड ॲज ब्रेकडाऊन टॉर्क विच इज 2.5 टी, म्हणजे नॉमिनल टॉर्क पेक्षा 2.5 टाइम्स एवढा जास्त हा काय असतो? तर ब्रेकडाऊन टॉर्क किंवा त्याला मॅक्झिमम टॉर्क असं आपण म्हणतो. तर हा मॅक्झिमम टॉर्क कसा मिळवतात ते आपण बघितलं. मॅक्झिमम टॉर्क कसा मिळवतात? R2 इज इक्वल टू X2 बरोबर रोटर रेजिस्टन्स इज इक्वल टू रोटर रिएक्टन्स. हे आपण केल्यानंतर आपल्याला मॅक्झिमम टॉर्क मिळतो. आपण दोन गोष्टी बघितलेल्या आहेत याच्या अगोदर पण. एक म्हणजे मॅक्झिमम टॉर्क हा थ्रू आउट ऑपरेशन मॅक्झिमम टॉर्कची व्हॅल्यू जी आहे ती सेम असते, कॉन्स्टंट असते बरोबर. फक्त काय बदलतं तर पोझिशन जी आहे ती त्याची काय होते? बदलते. आपल्याला मॅक्झिमम टॉर्क कधी रिक्वायर्ड असतो? ॲट स्टार्टिंग वी रिक्वायर्ड मॅक्झिमम टॉर्क. सो टू शिफ्ट दी maximum torque towards a starting position means when n is equal to 0 we have to insert. काय करतो आपण इन्सर्ट त्याच्यामध्ये? तर रोटर मध्ये, रोटर सर्किट मध्ये आपण रेजिस्टन्स काय करतो? इन्सर्ट करतो सच दॅट द टॉर्क गेट्स, टॉर्क जो आहे तो काय होतो? शिफ्ट होतो टुवर्ड्स स्टार्टिंग. सो ते आपण मागच्या लेक्चर्स मध्ये बघितलेलं आहे. तर इथे तुम्हाला कोणकोणते टॉर्क दाखवलेले आहेत बघा. लॉक्ड रोटर टॉर्क. सो जेव्हा स्पीड 0 आहे म्हणजे स्टार्टिंग टॉर्क याला म्हणा, ठीक आहे. त्याच्यानंतर पुल अप टॉर्क. सो ऍट 20% स्पीड जो टॉर्क दिसतोय तुम्हाला त्याला पुल अप टॉर्क म्हणतो. त्याच्यानंतर मॅक्झिमम टॉर्क जो आहे त्याला तुम्ही ब्रेकडाऊन टॉर्क म्हणताय ऍट नॉर्मल कंडिशन. मग याला ब्रेकडाऊन टॉर्कच का म्हणता? कारण या टॉर्क पेक्षा लोड रिक्वायरमेंट जर जास्त झाली तर मोटर काय होते? मोटर स्टॉप होते. मोटर स्टॉप होते म्हणून याला ब्रेकडाऊन टॉर्क असं म्हणतात, लक्षात घ्या. म्हणजे मॅक्झिमम टॉर्क पेक्षा जर मोटरवरचा लोड जास्त असेल तर मोटर काय होते? स्टॉप होते, म्हणून त्याला ब्रेकडाऊन टॉर्क असं म्हणतात. सो मग नॉर्मल मोटर कोणत्या स्पीडला ऑपरेट होते? तर इथे दाखवलेलं आहे बघा. NS ला तर आपली मोटर चालत नाही. का चालत नाही ते आपण बघितलंय. सो म्हणजे ऍट सिंक्रोनस स्पीड मोटरचं, सिंक्रोनस स्पीड मोटर काय असते? मोटर ही स्टेडी पोझिशनलाच असते थोडक्यात, म्हणजे 0 टॉर्क पण 0 असतो तिचा. इथे दाखवलेला आहे बघा तुम्हाला. मग मोटर नॉर्मल कोणत्या स्पीडला चालते? सो मोटर रन्स ऍट नॉर्मल स्पीड कॉल्ड ॲज एन. एन इज दी रोटर स्पीड किंवा नॉर्मल स्पीड जे आपण म्हणतोय, तर एन स्पीडला चालते. मग ही स्लीप जर म्हटलात तुम्ही तर ही कशाच्या जवळ असणार? स्लीप 0 पासूनच्या जवळच्या व्हॅल्यूला असणार. ऍट 0 जर म्हटलात बरोबर, ऍट 0 काय असणार? ऍट 0 स्लीप दी मोटर इज ऍट दी स्टेडी पोझिशन. सॉरी, ऍट 1 स्लीप. NS मायनस एन डिवायडेड बाय NS हे आपण म्हणतो ना स्लीप म्हणजे. सो NS ची व्हॅल्यू 1500 मायनस 0 बाय 1500 म्हणजे 1. 1 स्लीप आहे तेव्हा पण मोटर काय असणार? स्टेडी पोझिशनला 0 असताना पण तशीच असणार. तर नॉर्मल मोटर जी आहे ती या 0 किंवा 1 यांच्या मधल्या रेंज मध्ये रन होते. इथे दिसतंय तुम्हाला. तर हा झाला फुल लोड टॉर्क. जेव्हा रेटेड लोड आपण देतो त्यावेळी त्याला आपण म्हणतो फुल लोड. म्हणजे आता लोड कशावरून ठरवतो आपण? तर मोटरचे डिझाईन जेव्हा आपण करतो त्या डिझाईन मध्ये
त्याचा एक रेटेड करंट ठरवतो आपण, आणि तो करंट कशावरून असतो, तर तो करंट त्याची जी वायरची कॅपॅसिटी आहे, त्याचं डिझाईन कोणत्या प्रकारचं आहे, मॅक्झिमम करंट त्या वाइंडिंग मधून किती जाऊ शकतो, याच्यावरून आपण काय ठरवतो, त्या मोटरचं डिझाईन करतो. म्हणजे डिझाईन नुसार वायर सिलेक्ट करतो, वायरनुसार वायर आणि कोअर, आणि त्याच्यानुसार मोटर आपण तिचं मेकॅनिकल स्ट्रक्चर बनवतो. ते बनवून झाल्यानंतर आपलं ठरतं की या मोटर मधून मॅक्झिमम करंट एवढा गेला तर ही एवढा टॉर्क देऊ शकते. मग त्याप्रमाणे ती मोटर आपण HP मध्ये कन्सिडर करतो, आणि तो जो टॉर्क आहे त्याला, किंवा तो जो लोड आहे त्या लोडला आपण म्हणतो फुल लोड. सो फुल लोडच्या वेळी जर तुम्ही बघितला तर इथे तुम्हाला टॉर्क दाखवलेला आहे. स्टार्टिंग टॉर्क 1.5 times, maximum torque 2.5 times, normal torque which is T. So at normal speed of motor, म्हणजे समजा 1500 RPM समजूया तिचं हे आहे, काय म्हणायचं त्याला, सिंक्रोनस स्पीड. सो 1500 समजूया आपण, मायनस 1440 डिवाइड बाय 1500, हे साधारण 0.04, म्हणजे 0च्या जवळची स्लिप असते. 0.04 एवढी स्लिप तुम्हाला साधारण इथे मिळेल जर हे काय असेल, n इज इक्वल टू 1440 असेल. लक्षात घ्या, या मोटर्स किती पोलच्या येतात, तर समजा 2 पोल मोटर आहे, तर 2 पोल वरून तुम्ही काढू शकता तिचं NS किती असू शकतं. मग त्याच्या जवळच्या कशाला असतात, रेटेड स्पीडला असतात. समजा ज्या मोटरचे समजा आपण असं समजूया, NS इज इक्वल टू आपला फॉर्म्युला आहे 120 F/P. सो 120 इंटू 50, म्हणजे न्यूमरेटर हा कायम 6000 असतो, 6000 डिवाइड बाय इंडियामध्ये, डिवाइड बाय आपण समजा 4 पोल मोटर केली तर तिचं RPM आलं, NS इज इक्वल टू 1500. सो 1500 ची मोटर कितीला फिरत असते, म्हणजे स्टँडर्ड स्पीड देताना ते देतात 1440. म्हणजे 1500 जेव्हा तुम्ही NS म्हणता तेव्हा ती मोटर 0.04 स्लिपने कितीला फिरते, तर 1440 स्पीडला फिरते. तसं हे झालं 2 पोल मोटरचं. आता 4 पोल मोटर असेल समजा, सॉरी 2 पोल मोटर असेल तर 2 पोलचं स्पीड जे आहे ते जास्त असणार, 120 12 25 60 6000 डिवायडेड बाय 2 पोल म्हणजे 3000. सो 2 पोलची मोटर असेल तर 3000 RPM ला फिरेल. लक्षात घ्या, 3000 RPM ला फिरणारी मोटर आहे, म्हणजे तिचं नॉर्मल स्पीड जेव्हा आपण कन्सिडर करतो ऍट फुल लोड, ते आपण कन्सिडर करतो 2880. ओके, तर याप्रमाणे प्रॅक्टिकल आणि थेरी तुम्हाला कोरिलेट करता आली पाहिजे. म्हणजे मोटर एक 1440 RPM ची आहे, तुम्हाला कळलं पाहिजे 1440 RPM ची मोटर म्हणजे 4 पोल मोटर, 2880 RPM ची मोटर म्हणजे 2880 RPM ची मोटर. हा कोण आहे, एक्स पिस्टन, ओ बॉय कोण आहे, हा ठीक आहे. 2880 RPM ची मोटर म्हणजे तिचं NS येणार 3000, म्हणजे ती किती पोल मोटर आहे, 2 पोल मोटर आहे. लक्षात घ्या, जसे पोल वाढतात तसं रेटेड स्पीड कमी होतं, जसं पोल वाढतात तसं टॉर्क वाढतो. लक्षात घ्या, जेवढे पोल जास्त तेवढा टॉर्क जास्त, जेवढे पोल जास्त तेवढा स्पीड कमी. हे बघा, ऍट फुल लोड द मोटर रन्स ऍट स्पीड ऑफ n. when mechanical load increases, motor speed decreases till the motor torque again becomes equal to the load torque. As long as the two torques are in balance, the motor will run at constant but lower speed. However, आता टू टॉर्क म्हणजे कोणते, तर लोड टॉर्क आणि मोटर टॉर्क. मोटर जो देते तो टॉर्क आणि लोडची रिक्वायरमेंट. So if the load torque exceeds 2.5 of the normal torque, then motor will suddenly stop. लक्षात घ्या, तिला मोटरला जी काय मोटरची क्षमता आहे, म्हणजे तिला फिरवण्याची, लोडला फिरवण्याची, ड्राईव्ह करण्याची, त्याच्यापेक्षाही लोडची रिक्वायरमेंट जास्त असेल तर मोटर त्याला फिरवू शकत नाही. बरोबर.
सो काय होणार, मोटर सडनली स्टॉप होणार. व्हेरी सिंपल. हा चिंतामणी काय प्रॉब्लेम आहे का? चिंतामणी एनी क्वेरी? त्याच्यानंतरचा महत्वाची गोष्ट आहे व्ही बाय एफ रेशिओ, म्हणजे व्होल्टेज टू फ्रिक्वेन्सी रेशिओ. तर तुम्ही मोटरचं स्पीड कंट्रोल करण्यासाठी आपण काय बघितलेलं होतं, 120F/P म्हणजे NS बरोबर. सो NS जेव्हा तुम्ही काय करता, NS कंट्रोल करता, तेव्हा ऍक्च्युली N मध्ये फरक पडतो बरोबर. म्हणजे 120F/P समजा 50 हर्ट्स वर चालणारी एखादी मोटर आहे, म्हणजे 120 इंटू 50 6000 डिवायडेड बाय नंबर ऑफ पोल समजा 2 आहेत, म्हणजे 3000 RPM ला ती मोटर फिरली पाहिजे. मी समजा काय केलं, फ्रिक्वेन्सी वाढवली, किती केली, 50 हर्ट्सची 100 हर्ट्स केली, तर काय होणार, 120 इंटू 100 किती होतात, 12,000. सो 12,000 डिवायडेड बाय 2 पोल, म्हणजे मोटरचं स्पीड जे आहे ते झालं किती, 6000 RPM. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, फ्रिक्वेन्सी मध्ये आपण चेंज केला, सप्लाय फ्रिक्वेन्सी मध्ये लक्षात घ्या की काय होतं, मोटरचं स्पीड वाढतं. फ्रिक्वेन्सी वाढवली की मोटरचं स्पीड वाढतं, फ्रिक्वेन्सी कमी केली की मोटरचं स्पीड कमी होतं. लक्षात. सो कुठे जर रिलेशन लिहून ठेवा, ऍज फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस स्पीड इन्क्रीजेस, ऍज फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस स्पीड डिक्रीजेस. कारण तुमच्याकडे काय आहे, इक्वेशन आहे 120 NS is equal to 120F/P. So for a squirrel cage induction motor, the shape of torque speed curve depends on the voltage and frequency applied to the stator. आता लक्षात घ्या, नॉर्मल कंडिशनला, गुड मॉर्निंग, इफ फ्रिक्वेन्सी इज फिक्स, नॉर्मल कंडिशनला फ्रिक्वेन्सी समजा फिक्स आहे, म्हणजे 50 हर्ट्स आता जी कंडिशन आहे आपली, त्यावेळी टॉर्क आपण काय म्हणतो, टॉर्क इज प्रोपोर्शनल टू व्ही स्क्वेअर, म्हणजे टॉर्क हा व्होल्टेजच्या स्क्वेअरच्या काय आहे, प्रोपोर्शनल आहे असं म्हणतो. ऑल्सो सिंक्रोनस स्पीड डिपेंड्स अपॉन दी सप्लाय फ्रिक्वेन्सी. सर बघा, now let us see what happens when both stator voltage and frequency are changed. In practice, supply voltage and frequency are varied in same proportional in order to maintain the constant flux in air gap. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट, V/F रेशिओ का मेंटेन करावा लागतो, तर जसं तुम्ही फ्लक्स वाढवताय तसं काय होतंय, फ्लक्स डेन्सिटी जी आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम तयार होतात, आणि मग ते मेंटेन राहायला पाहिजे तुम्हाला, तर तुम्हाला फ्लक्स कॉन्स्टंट पाहिजे. त्याच वेळी तुम्हाला रोटेशनल मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते काय प्रॉपर मिळेल, आणि मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, व्होल्टेज पण तेवढंच, कारण करंट कमी झाला तुमचा की फ्लक्स डेन्सिटी कमी होणार. सो करंट कमी करून चालणार नाही, आपल्याला करंट पण मेंटेन करावं लागेल. फ्रिक्वेन्सी वाढवल्यानंतर व्होल्टेज पण त्याच प्रोपोर्शन मध्ये तुम्हाला वाढवावं लागेल, सो दॅट दी एअर गॅप फ्लक्स मेंटेन कॉन्स्टंट. आणि इथे दाखवलेलं आहे बघा तुम्हाला, नॉर्मल कंडिशन आपण असं समजूया, 440 वोल्ट आणि 60 हर्ट्स ही झाली नॉर्मल सिच्युएशन. त्याला मी काय केलं, 110 वोल्ट आणि 15 हर्ट्स, म्हणजे फ्रिक्वेन्सी 4 टाइम्स कमी केली, व्होल्टेज 4 टाइम्स कमी केलं. काय होतंय बघा, जो कर्व आहे तो शिफ्ट होतोय टुवर्ड्स व्हॉट, टुवर्ड्स स्टार्टिंग कंडिशन ऑफ मोटर. म्हणजे आपल्याला आयडियली तसंच पाहिजे, वी रिक्वायर्ड अ मॅक्झिमम टॉर्क ऍट स्टार्टिंग. सो अशा प्रकारे तुम्हाला काय करावं लागतं, V/F रेशिओ जो आहे तो कॉन्स्टंट ठेवावा लागतो. इथे दिसतंय तुम्हाला 660 वोल्ट केलंय 440चं, आणि फ्रिक्वेन्सी पण वाढवले. काय होतोय, कर्वचा शेप सेम राहतोय, फक्त त्याची पोझिशन शिफ्ट होते. सो इन प्रॅक्टिस, पुन्हा एकदा बघूया आपण, सप्लाय व्होल्टेज अँड फ्रिक्वेन्सी आर व्हॅरिड इन सेम प्रोपोर्शन इन ऑर्डर टू मेंटेन अ कॉन्स्टंट फ्लक्स इन एअर गॅप. फॉर एक्झाम्पल, इफ व्होल्टेज इज डबल्ड, देन फ्रिक्वेन्सी इज ऑल्सो डबल्ड. Under this condition, the shape of torque speed curve remains same, but its position along x-axis, that is speed axis, shift with frequency. आपल्याला आयडियल कंडिशनला ही फ्रिक्वेन्सी आणि सगळं ऍडजस्ट करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, म्हणजे मॅक्झिमम टॉर्क ऍडजस्ट करण्यासाठी तुम्हाला V/F रेशिओ ऍडजस्ट करावा लागेल, सच दॅट
the curve shifts towards the starting position of the motor. लक्षात घ्या. So next is induction motor has generalized transformer. एक मिनिट चालू ठेवा. माझं ओबीसी होतं, मला 22 तारखेला मिळणार आहे, मला ते शक्य नाही. बरोबर. फॉर्म रिजेक्ट नाही होत ना? नाही नाही नाही, त्यांना सांगा फॉर्म कन्फर्म बाय एफसी असं आलंय का सांगा. आलं असेल तर काय प्रॉब्लेम. नेक्स्ट इज इंडक्शन मोटर ॲज जनरलाइज ट्रान्सफॉर्मर. अतिशय महत्वाचा क्वेश्चन जो तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. त्याच्या आधीचाही हा क्वेश्चन जो आहे, व्ही बाय एफ रेशिओ का कॉन्स्टंट ठेवतात, तर व्ही बाय एफ रेशिओ कॉन्स्टंट ठेवणं म्हणजे काय, तर महत्वाचं काय की एअर गॅप फ्लक्स जे आहे ते आपल्याला मेंटेन करायचं आहे, आणि एअर गॅप फ्लक्स मेंटेन करण्यासाठी तुम्हाला व्ही बाय एफ रेशिओ जो आहे तो मॅक्झिमम ठेवावा लागतो. नेक्स्ट इज इंडक्शन मोटर आहे जनरलाइज ट्रान्सफॉर्मर. तुम्ही ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन बघितलेलं होतं. ट्रान्सफॉर्मर मध्ये काय असतं लक्षात घ्या, दोन वाइंडिंग असतात. वन इज प्रायमरी वाइंडिंग अँड अनदर इज सेकंडरी वाइंडिंग. दोन वाइंडिंग जी आहेत ती एकमेकांना मॅग्नेटिक कोअरने जोडलेली असतात. प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरचं यांच्यामध्ये कॉमन मॅग्नेटिक कोअर असते, लक्षात घ्या. आणि वाइंडिंग म्हटलात की त्याच्यामध्ये कोणकोणते, कारण विथ रिस्पेक्ट टू एसी जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी आपल्याला काय काय विचारात घ्यावं लागतं, रेजिस्टन्स, त्याच्यानंतर रिॲक्टन्स, आणि त्यांना कॉमनली आपण म्हणतो इम्पिडन्स. लक्षात घ्या. सो आपल्याला विचारात घ्यावा लागतो स्टेटर इम्पिडन्स, आपल्याला विचारात घ्यावा लागतो रोटर इम्पिडन्स, बरोबर. आणि असा एक पार्ट जो रेजिस्टन्स, रोटर रेजिस्टन्सचा पार्ट आहे, जो कशामुळे चेंज होतो, विथ चेंजेस विथ रिस्पेक्ट टू दी लोड कंडिशन्स. लोड मध्ये चेंज झाला की काय होत आहे, तर इथे एस इंटू आर टू ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये चेंज होतो, रोटर रेजिस्टन्स मध्ये चेंज होतो, आणि तो पण आपल्याला कन्सिडर करावा लागतो. सो इथे तुम्हाला एक मी डायग्राम दाखवलेली आहे, ज्याच्यामध्ये काय दाखवलं इथे मी दाखवतोय तुम्हाला बघा. दिस इज अ स्टेटर वाइंडिंग. हे स्टेटर वाइंडिंग आहे, त्याच्यामध्ये रोटर वाइंडिंग दिसतोय तुम्हाला आतमध्ये, हे बघा, मध्ये एअर गॅप आहे. यांची कोर कॉमन नाही आहे, लक्षात घ्या, पण मॅग्नेटिक फ्लक्सेस जी आहे ती काय होत आहेत, स्टेटर कडून रोटरला मिळत आहेत थ्रू एअर गॅप. मॅग्नेटिक कोअर दोघांवरही आहेत, म्हणजे स्टेटरची पण मॅग्नेटिक कोअर आहे आणि रोटरची पण मॅग्नेटिक कोअर आहे, लक्षात घ्या. सो काय होतं इथे, व्हेरिएबल फ्लक्स जे आहे, व्हेरिएबल फ्लक्स कशामुळे तयार होतो, तर एसी सप्लायमुळे. सो स्टेटर वाइंडिंगने तयार केलेलं जे काय फ्लक्स आहे, दॅट गेट्स ट्रान्सफर टू रोटर थ्रू एन एअर गॅप. मग आता ट्रान्सफॉर्मर आठवा पुन्हा एकदा, त्याच्यामध्ये तसंच होतं. तुम्ही प्रायमरीला सप्लाय देत होता आणि सेकंडरी वाइंडिंगला सप्लाय तो काय आहे, थ्रू इंडक्शन मिळत होता. तर इथे पण मॅग्नेटिक इंडक्शन होत आहे, अँड विथ रिस्पेक्ट टू मॅग्नेटिक इंडक्शन. मानसी मॅडम थोडं थांबा की, काय होतं, थोडं लक्ष विचलित होतं ना, थोडस थांबा, थोडं गडबड करू नका तुम्ही, मी शिकवतो की. मग बाकीचे फॉर्मॅट वगैरे आहेत ना, ते तुम्ही नंतर एकदा तुम्ही स्वतःचं झूम ऍप्लिकेशन डाउनलोड करून चेक करा, अॅनोटेट करता येतं, रिमोट कंट्रोल आहे, बरंच काय काय येतं करता. नंतर थोडस चेक करा, म्हणजे तुमची स्वतःची मीटिंग चालू करून करू शकता तुम्ही. सो the transfer of energy from stator to rotor, Mansi, of the induction motor takes place entirely inductively with the help of flux mutually linking with two. Hence, the induction motor is essentially a transformer with stator forming a primary and rotor forming the short-circuited rotating secondary. आता तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे. स्टेटर वाइंडिंग म्हटलात की वाइंडिंगचा स्वतःचा रेजिस्टन्स आला R1. इथे त्यांनी काढताना चुकीचं लिहिलं आहे.
R1 is the resistance, X1 is the reactance. हे BL 13 मधलीच फिगर आहे, पण इथे थोडंसं उलट सुलट त्यांनी सिम्बॉल मध्ये केलाय. सो X1 म्हणजे इंडक्टिव्ह आणि R1 म्हणजे रेजिस्टिव्ह पाहिजे इथे. त्याच्यानंतर काय दाखवणार इथे IW आणि I म्यू. आता हा IW ला आपण म्हणतो वर्किंग कंपोनंट ऑफ करंट. काय म्हणतो? वर्किंग कंपोनंट ऑफ करंट. आणि आय म्यू ला आपण म्हणतो मॅग्नेटायझिंग कंपोनंट ऑफ करंट. IW ला काय म्हणतो? वर्किंग कंपोनंट ऑफ करंट. झालं असणार तुम्हाला. आणि आय म्यू जे आहे ते मॅग्नेटायझिंग कंपोनंट ऑफ करंट. ऍक्च्युली आय म्यू म्हणजे काय, तर जे काय मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतं ते तयार करण्यासाठी जो काही करंट लागतो त्याला आपण आय म्यू असं म्हणतो. लक्षात घ्या. सो हे झालं स्टेटर साइड. त्याच्यानंतर रोटर साइड. रोटर साइडला तुम्हाला काय मिळेल? ER म्हणजे रोटर इंड्युस्ड EMF मिळेल बिकॉज ऑफ स्टेटर EMF. आणि तसंच R2 आणि SX2 म्हणजे इथे काय म्हणणार आपण? रोटरचा रेजिस्टन्स आणि रोटरचा रिॲक्टन्स विच डिपेंड्स अपॉन दी स्लिप. बरोबर. तर थोडक्यात हे आपल्याला बघायचं आहे. याच्या पुढचं बघायचं आपल्याला. तर वेक्टर डायग्रामने पण आपण हे दाखवू शकतो. तुम्ही वेक्टर डायग्राम बघितली होती ऍक्च्युली. So V1 is the applied voltage, R1 and X1 are the stator resistance and leakage reactance per phase. The applied voltage V1 produces a magnetic flux which links both primary and secondary, thereby producing a counter EMF because of Lenz law. So E1, which is the primary, and mutually induced EMF SE2. So in secondary, there are no secondary terminal voltage V2 in secondary because whole of the induced EMF ER is used up in circulating the rotor current as the rotor is closed upon itself. So लक्षात घ्या, जे सेकंडरी साइड आहे त्याला आपण स्पेशल काही व्होल्टेज देत नाही आहोत. तर हे व्होल्टेज कुठून तयार होतं? तर स्टेटरला दिलेलं जे काय सप्लाय आहे त्यामुळे स्टेटर मधून करंट फ्लो होईल. करंट फ्लो झाल्यामुळे स्वतःचा फ्लक्स तयार होईल अकॉर्डिंग टू ऑस्टेर्स एक्सपेरिमेंट. बरोबर. त्याच्यानंतर ते फ्लक्स जे आहे ते अल्टरनेटिंग इन नेचर असेल बिकॉज सप्लाय इज अल्टरनेटिंग. दॅट फ्लक्स गेट लिंक विथ द रोटर कोअर थ्रू एन एअर गॅप. देन व्हॉट हॅपन? दी ER म्हणजे रोटर इंड्युस्ड EMF रोटर मध्ये तयार होईल. रोटर इंड्युस्ड EMF तयार झाल्यानंतर स्वतःचा करंट तयार होईल ऍज दी रोटर कंडक्टर्स आर शॉर्ट सर्किटेड. आणि तुम्हाला त्यामुळे काय मिळेल? जो प्रायमरी साइडची जी डायग्राम आहे वेक्टर डायग्राम जशी ट्रान्सफॉर्मर सारखी आहे तशीच मिळेल. आणि तसंच सेकंडरी साइडची पण वेक्टर डायग्राम तुम्हाला मिळेल. तर ही आपण डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. How the vector diagrams which are drawn for the motor.